नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज मी तुम्हाला एका गणेशाच्या विघ्नहरण मंत्राविषयी सांगणार आहे. तर हा आहे सिद्ध गणेश विघ्नहरण मंत्र. हा अतिशय पुराण आणि आपल्या ग्रंथामधील वेदामधील मंत्र आहे. हा स्वयंसिद्ध मंत्र आहे. याच्या अभ्यासाने अतुलनीय अशी आकर्षण शक्ती आणि तुमच्या जे एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह करण्यासाठी हा मंत्र खूप कारगर आहे. आणि सिद्ध मंत्र असल्याने आणि गणेश मंत्र असल्याने अर्थातच त्याचं सफलतेचे जे चान्सेस आहे ते अधिक आहेत. आणि मंत्र जो आहे तो अतिशय सोपा आहे. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्व जन्म मे वशमानय स्वाहा. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्व जन्म मे वशमानय स्वाहा. पुन्हा एकदा सांगू. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्व जन्म मे वशमानय स्वाहा. मंत्र अतिशय सोपा आहे आणि मंत्राचा उच्चार अतिशय योग्य रीतीने करायचा आहे. जिथे अनुस्वर आहे शब्दाच्या शेवटच्या शब्दावर त्याचा उच्चार शेवटी म असा होतो. हे नेहमी लक्षात ठेवायचे आणि उच्चार अचूकच करायचा आहे. मंत्राचा योग्य आणि पॉझिटिव्ह रिझल्ट येण्यासाठी कुठलाही मंत्र हा उच्चार हा तो अगदी भलेही 2च अक्षरांचा मंत्र असो पण उच्चार हा अचूक असेल तरच त्याचे अर्थात पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला दिसून येतात. आणि असाच हा तेजस्वी असा सिद्ध गणेश भगवान यांचा मंत्र आहे. आणि मंत्राची शक्ती अर्थातच खूपच अतुलनीय आहे. मंत्राचं बळही तसंच आहे. आणि हा मंत्र तुम्ही गणेशाच्या प्रतिमेसमोर जर याची रुद्राक्षाच्या माळेवरती जप केला तर याचा रिझल्ट खूप लवकरच दिसून येतो. आणि याचं अतिशय तुम्हाला क्विकली म्हणजे विदिन 24 आवर्समध्ये जर रिझल्ट बघायचा असेल तर गणेशाच्या कुठल्याही तुम्ही मंदिरामध्ये टेम्पलमध्ये जाऊन या मंत्राचा जप करू शकतात. आणि जपामध्ये आसन हे नेहमी कुशासन किंवा कुठलंही सिद्ध आसनच वापरायचं आहे. कापडी आसन शक्यतो टाळायचे. कापडावर बसून जप हा करायचा नाही आहे. चांगल्या आसनावर बसूनच जप करायचा आहे. ज्याने की जपाचे जे पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत ते आपल्याला अतिशय लवकर मिळून आपली कार्यसिद्धी होईल.